कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस चौकीजवळ पोलीस हवालदार धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील हे चौकीवरती कर्तव्यावरती असताना दुपारी बॅरिकेडजवळ एक लेडीज पर्स त्यांना आढळली। पर्सची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये तब्बल 13 लाख रुपयांचे किमतीचे 11 तोळ्यांचे दागिने आणि 1100 रुपये रोख रक्कम असल्याचं दिसून आलं। बगाडे यांनी तात्काळ परिसरात चौकशी केली, परंतु पर्सचा मालक सापडला नाही। पर्समधील आधार कार्डवरून जान्हवी प्रमोद वरेकर यांचं नाव मिळालं। दरम्यान पोलीस अंमलदार आनंदा पंधारे यांनी त्यांच्या नातेवाईकांची पर्स हरवल्याची माहिती दिली आणि खात्री झाल्यानंतर जान्हवी वरेकर यांना चौकीवर बोलावण्यात आले। त्यानंतर पर्समधील सर्व वस्तूंची ओळख पटवून त्या मूळ मालकीनीच्या स्वाधीन करण्यात आल्या। ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली। या प्रामाणिक वर्तणुकीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पोलीस कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील यांना प्रत्येकी 3000 रुपयांचं बक्षीस देऊन त्यांना गौरवलं। श्रीमती जान्हवी वरेकर यांनी पोलिसांच्या प्रामाणिकतेबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले।